रामकृष्ण हरी सर्वांना। आज दिनांक 14 जून 2026, वार रविवार। माऊलींच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आज आपण 2 मिनिटं एखाद्या दुसऱ्या विषयावर बोलू शकतो। तर कारण की आज रविवार असल्यामुळे थोडा वेळ आहे। वेळ आहे म्हणजे वेळ ही गोष्ट खूप मोलाची आहे। जेव्हा एखाद्या आईला बाळ होतं, त्या बाळाला आपण नाव देतो। त्या बाळाला स्वतःच असं नाव नसतं। मग नंतर ते बाळ मोठं होतं, हळूहळू आई वडिलांना आनंद होत असतो की माझं बाळ 1 वर्षाचं झालं, माझं बाळ 2 वर्षाचं झालं, माझं बाळ 3 वर्षाचं झालं। पण आपण जन्माला आल्यापासून आपला काउंटडाऊन चालू होतो की मी आता 32 इयर्स म्हणजे 32 वर्षाची झाली। आतापर्यंत मी जे जगले ते वर्ष माझ्या हातून निघून गेले। आता मी परत रिवाइंड करून त्या पर्टिक्युलर आयुष्याच्या पॉइंटला जाऊन परत ती जी माझ्याकडून गोष्ट झाली त्या गोष्टीला मी रिपेअर करू शकत नाही। एकदा आपल्या हातून ती वेळ निसटून गेली की ती वेळ परत येत नाही। प्रत्येकाच्या प्रायोरिटी वेगळ्या असतात। प्रत्येकाला तर माझ्या आयुष्यात मी माझ्या म्हणजे मला ज्यांनी जन्म दिला त्या माझ्या आई वडिलांना पहिली प्रायोरिटी देते। मग नंतर माझ्या दादाला, बहिणीला त्यांना प्रायोरिटी देते। मग नंतर माझ्या मुलींना मी प्रायोरिटी देते। नंतर माझ्या पार्टनरला मी प्रायोरिटी देते। नंतर मग माझ्या फ्रेंड सर्कलला मी प्रायोरिटी देते। नंतर मग माझ्या रिलेटिव्हजला प्रायोरिटी देते। असं आपण प्रत्येक गोष्टीला प्रायोरिटी देत असतो। पण नातं म्हणजे असं नाही की मी त्या पर्टिक्युलर माझ्या रिलेटिव्हजकडून ते वागण्याची म्हणजे मला त्या नात्यामधून ते मिळवण्याची म्हणजे ते मला मिळालंच पाहिजे असा हट्ट करण्याऐवजी आपल्यामुळे जर त्या पर्टिक्युलर रिलेटिव्हजला आपल्यामुळे आपल्या वागण्यामुळे त्रास होत असेल तर त्यांच्या आयुष्यात आपण वेदना म्हणून राहण्यापेक्षा आपण त्यांना त्या वेदनेपासून फ्री केला पाहिजे, रिलीज दिला पाहिजे। प्रत्येक सोलची एक जर्नी असते। जसं मी एका पॉडकास्टमध्ये ऐकलं की त्या पॉडकास्टमध्ये त्यांनी टाईमलाईन सांगितलेली, टाईमलाईन ऑफ आवर लाईफ। आपला जन्म कधी होतो, आपल्या लाईफमध्ये
जे जे आपल्या लाईफमध्ये अचीव होतं त्या त्या गोष्टींची वेळ ठरलेली असते. आपलं लग्न कधी होतं, आपल्याला संसाराच्या दृष्टीने आपली म्हणजे आपण कशी प्रगती करतो, परत आपला मृत्यू कधी होतो, हे सगळं एक पर्टिक्युलर आपलं नशीब घेऊन आलेलो असतो आपण. तर ते सगळं करता करता आपण जर ह्या मानवरूपी देहामध्ये आलोय, आपला हा आत्मा आहे, हे आपलं शरीर आहे, त्याच्यातून जर एकदा आत्मा निघून गेला तर ते शरीराला आपण बॉडी म्हणतो. आपण जेव्हा जातो, म्हणजे आपल्यातून आपली व्यक्ती निघून जाते, त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला त्याच्या नावाने सुद्धा हाक मारत नाही. आपण बोलतो की बॉडी भेटली का, बॉडी घरी आली का, आपण असं त्या शरीराला म्हणत असतो. म्हणजे जोपर्यंत त्या देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत आपण त्या देहाला त्या नावाने ओळखतो. पण मनुष्यरूपी जन्म भेटल्यामुळं आपल्याला ह्या जो कर्म म्हणजे जी कर्म आपल्या वाट्याला आली आहे ती करतच भगवंताच्या मार्गावर चालता आलं पाहिजे. संत तुकाराम महाराजांचं जर तुम्ही उदाहरण बघितलं तर तेही मनुष्यरूपी देहातच आले होते. त्यांनीही सतत पांडुरंगाचं भजन केलं. त्यांच्या कितीतरी कथा आपण कीर्तनात ऐकतो की त्यांच्या पत्नी, म्हणजे त्यांच्या पत्नीचं नाव आवडी होतं, तेही संसारमय होते, त्यांनाही मुलं होती, त्यांनाही प्रपंच होता. तरीही त्यांनी तो प्रपंच नीटनेटका करून मग परमार्थ केला. असं न म्हणता ते परमार्थ करता करता त्यांनी प्रपंचाकडेही जेवढं शक्य होतं तेवढं त्यांनी लक्ष दिलं आणि त्याच्यातून त्यांना समाधी मिळाली नाही. ते वैकुंठातून, म्हणजे वैकुंठावरून त्यांना एक गरुड रूपी विमान न्यायला आलं होतं. असं त्यावेळी त्यांना हे वैकुंठगमन झालं त्यावेळेस. पण त्यांनीही प्रपंच केला. प्रपंच कोणाला चुकत नाही. प्रपंच करता करताच आपले जाणे आहे. पण जर ह्या प्रपंचामध्ये जर आपण आपल्या भावनिकरित्या गुंतलेले आहोत, जसं की मी माझ्या दादाच्या आठवणींमध्ये अजूनही गुंतलेली आहे. आता त्या गोष्टीला होऊन 3-3.5 वर्ष झाले त्या गोष्टीला. आता ऑगस्टमध्ये 4 वर्ष पूर्ण होतील. पण आपण सहजासहजी आपण त्याच्यातून बाहेर पडत नाही. का बाहेर पडत नाही? आपणही ह्या भगवंतानेच आपल्याला जे मन दिले त्या मनामध्ये काही प्रकारच्या, आता सायंटिफिक त्या भावनांना नावं वेगळी आहेत. म्हणजे ते बोलतात तुमचं डोपामाइन रिलीज होतं, ऑक्सिटोसिन रिलीज होतं. पण त्यांना जर आपल्या साध्या भाषेत जर ऐकलं तर आपल्या ज्या मनामध्ये जे मन दिले त्याच्यामध्ये आपल्याला ते भावना शून्य दिलेलं नाही.
त्याच्यामध्ये भावना निर्माण होईल अशी रचना केली आहे देवानेच. तर आपण आपल्या लाईफमध्ये कोणी कधी येईल, कोणी कधी निघून जाईल ह्यावर आपला काहीच कंट्रोल नाही. पण जे जे आपल्या वाट्याला फेस येईल, म्हणजे आपल्या वाट्याला येईल ते आपल्याला फेस केलंच पाहिजे. कोणावरही आपण ओझं बनण्यापेक्षा त्या व्यक्तीला, त्या रिलेशनला किंवा त्या नात्याला त्या ओझ्यातून आपण मुक्त केलं पाहिजे. कारण की जर ते भगवंतानीच घडवून आणलं असेल तर त्याच्यावर भगवंतच आपल्याला त्या मार्गातून पुढे घेऊन जाईल. जरी तो रस्ता जाण्यासाठी कठीण असला तरीही आपण त्या मार्गावरून चालू शकतो. पण हे सगळं करून घेणारा, करवणारा, करता करविता सगळा हा श्रीकृष्ण भगवानच आहे. एखाद्याला दोष देण्यापेक्षा की त्याने आपल्यासोबत वाईट केलं, त्यांनी आपल्यासोबत ते आपल्याला असं बोलले, तसं बोलले, आपण मग त्याच्या बदल्यात त्याला परत उलटून बोलण्यापेक्षा किंवा त्यावेळेस आपला अहंकार दुखवतो आपण, आणि अहंकार दुखल्यावर आपण त्याला रागाच्या भरात काहीही बोलून जातो. त्या गोष्टी न करता हे सगळं भगवंतावर सोडून दिलं पाहिजे. म्हणजे त्याला सरेंडर करणे असं म्हणतात. टोटली आपण पूर्ण भगवंताला सरेंडर करायचं. जे आहे ते तू बघून घे. शेवटी अंतः अस्ति प्रारंभ. सगळ्या गोष्टी फिरून एकाच भगवंतापर्यंत येतात. सो कोणाचं जाणं येणं हे आपल्या हातात नाहीये. जर त्या भगवंताची इच्छा असेल तर ती व्यक्ती, ते नातेवाईक आपल्या आयुष्यात, आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्या सोबत राहतील. आणि जर त्याची इच्छा नसेल, भगवंताची इच्छा नसेल, तर काहीही समस्या उद्भवून ती व्यक्ती किंवा ती नातेवाईक आपल्याला तिथे प्रवासात सोडून पुढे निघून जाते. तर सांगायचा भाग काय की तुम्ही जर कोणतीही गोष्ट करताय ना, तर ती एकदम खऱ्या भावनेने करा. आता जसं श्रीकृष्णाला अर्जुन सारथी बनला, अर्जुनाच्या प्रेमापोटी श्रीकृष्ण भगवान अत्यंत आत्मीयतेने त्यांना त्या भावनिक वादळातून जसं श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला बाहेर काढलं, हे त्यांच्यातल्या असलेल्या प्रेमामुळे श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनासाठी केला, किंवा अर्जुनाचं श्रीकृष्ण भगवंतावर असलेल्या प्रेमामुळे श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला सारथ्य केलं. तसंच हा श्रीकृष्ण भगवानच आपल्या आयुष्याला दिशा देईल, आपल्या आयुष्याला
सारथ म्हणजे आपण अर्जुना एवढे पुण्यवंत नाहीये की आपलं सारथ्य तो करेल म्हणून, पण जिथं आपल्याला सगळे मार्ग संपतात तिथं आपण देवावर हा सगळा भार सोडून द्यायचा आणि आलेला दिवस त्याच्या चिंतनात जेवढं शक्य होईल तेवढा घालवायचा. तर आता आपण आज माऊलीच्या सेवेला सुरुवात करूया. खूप जास्त आज मी प्रवचनच दिलं तसं नाही, तर आपण 205 ओव्यांपर्यंत वाचन करत आलो होतो. आता माऊलींच्या तिथून पुढच्या 30 ओव्यांचं तरी वाचन करते. श्री भगवान उवाच, चुकलं, पहिलं माऊलीच्या समाधीचं स्मरण करूया. गणपती बाप्पांना वंदन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वराशी. श्लोक क्रमांक 19. श्री भगवान उवाच, हंत ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यात् कुरु श्रेष्ठ नास्तयंस्तो विस्तरस्य मे. मी पितामहाचा पिता हे आठविता हे नाठवे चित्ता की म्हणते सेवा पांडुसुता भले केले. अर्जुना ते बा म्हणे येथे काही आम्ही विस्योग करावया कारण नाही. अगे ते तोले करू काही नवेची नंदासे परिप्रस्तुत ऐसे असो हे करवी आवडीचा अतिसो. मग म्हणे ऐकू सांगत असो धनुर्धरा तरी तुवा पुसले या विभूती तयाचे अपारपण सुभद्रापती. ज्या माझी याची येरी माझी मती आकळीते ना अंगाची या रोमाखिती जयाची या तयासी न गणवती तैसी या माझी या विभूती असंख्य मज. एरवी तरी मी कैसा केवढा म्हणून आपण पयाही नवेची पुढा. या लागे प्रधानाची या रुढा ती या विभूती आहे की जे जाणितल्या साठी आघविया जाणतिल्या होती किरटी. जैसे विजय आलिया मुठी तरुची आला होय का उद्यान हाता सडिले तरी पैसे सापडले फळे फुले. देवी देखिली आजिये देखवले विश्व सफळ एरवी सासचे गाधनुधरा नाही शेवटू माझी या विस्तारा. पै गगना ऐसिया पारा मज माझी लपणी हमात्मा गुणाकेश भूताशयस्थिताः अहमादिच्च मेध्यं च भूतानात्मन्त एव च. आईके कुटलालकमस्तका धनुर्वेद्य त्र्यंबका मी आत्मा असे ऐकेका भूतमात्रांच्या ठाई. आतुले कळिले मीचे याचे अंतकरण भूता बाहेरही माझी जगवसनी. आदी मी निर्वाणी मध्यही मीची जैसा मेघ या तळीवरी एकी आकाशाची आत बाहेरी आणि आकाशाची झाले अवधारी आसनेही आकाशी. पाठीलया जे वेळी जातो ते वेळी आकाशाचे होऊन ठाती देवी आदिस्थिती अंतगती भूतासी मी. ऐसे बहुवसा आणि व्यापकपण माझे विविध योगे जाण तरी जीवाची करुणे श्रवण ऐकून ऐक. या ही वरी त्या विभूती सांगन ठेले तुझ प्रती सांगेन म्हणितले तुझ प्रीती त्या प्रधान ऐके. आदित्यनामहं विष्णु ज्योतिषां रविरंशुमान् मरीचि मरुतुमास्मि नक्षत्रानमहं शशी. हे बोलोनी तो कृपावंतु म्हणे विष्णू मी अद्यंत्यंतु रवी मी रश्मिवंतु सुप्रभा माझी. मरुद्रनांचा वर्गी मरीची म्हणे शांगी चंद्र मी गगनरंगी तारा माझी. वेदनाम सामवेदास्मि देवनामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. वेदांतु सामवेदो तो मी म्हणे गोविंदो देवा माझी मरदबंधो महेंद्र तुम्ही. इंद्रियातु 11 म्हणते मी हे जाणावे भूता माझी स्वभावे चेतना ते मी. रुद्राणां शंकर चास्मि
वित्तयशो यक्षरक्षासाम वसुनां पावकचक्षास्मि मेरु शिखरिणामहं अशेषाही रुद्रा माझारी शंकर जो मदनारी तो मी येतन धरी भ्रांती काही यक्षरक्ष गुणाहंतो शंभूचा सखा जो धनवंतो तो कुबेर मी हे अनंतो म्हणता जाना मग आटाही वसु माझारी पाऊक दो मी अवधारी शिखरातील या सरोवरी मेरु तो मी पुरोधांसाच मुख्यम विधी तीर्थ पुरोस्मितम सेनानीनामहं स्कंदः सरासास्मि सागरः महर्षीणां भृगरहं गिरामस्मक्यकेशरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः जो जो स्वर्गसिंहासनासावाहो सर्वज्ञ ते आधी साठावो तो पुरोहिता माझी राहो बृहस्पतीने त्रिभुवनीयाच्या सेनापती आंतस्कंदू तो मी महामती जो हरवीर ये अग्निसंगती कृतिका अंतो झाना सकाळिका सरोवरासी माझारी समुद्र तो मी जळराशी महर्षी आवतो तपोराशी भृग तो मी अशेषा एवाचा आतो नटनाचा सत्याचा ते अक्षर एक मी वैकुंठीचा वेलाळू म्हणे समस्ता यज्ञांचा पैकी जपयज्ञ तो मी ये लोकी जो कर्मत्याग प्रवणाधिकी निफज विजे नाप जपयज्ञ तो परम बांधू न शके स्नानादी कर्म नामी पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थ स्थावरा गिरीवरा आतो पुण्यपुंज जो हिमांतो तो मी म्हणे कांदो लक्ष्मी येचा. तर आपल्या आज या 234व्यापर्यंत आपण वाचन करत आलो. त्याचा तर मी मराठीत वाचते, मराठीत अर्थ वाचते. श्रीकृष्ण म्हणाले, बरे तर बाबा, माझ्या ज्या दिव्य विभूती आहेत त्यापैकी मुख्य तुला सांगतो. कारण हे कुरु श्रेष्ठा, माझ्या विभूतींच्या विस्ताराला अंत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ब्रह्मदेवाचे आपण वडील आहोत हे श्रीकृष्णात माहीत असूनही त्याची आठवण त्यांच्या चित्ताला होईना व ते अर्जुनाला म्हणाले, बाबा अर्जुना, ठीक केलेस. कृष्ण त्या प्रसंगी अर्जुनाला बाबा असे म्हणाला. यात आम्हाला काही आश्चर्य करायचे कारण नाही. हे पहा, तो स्वतः नंदाचा मूळ झाला नाही काय, परंतु सांप्रत हे राहू द्या, प्रेमाचा अतिरेक असलेल्या गोष्टी घडवून आणतो. पण श्रीकृष्ण प्रेमाचा अतिरेक असल्या गोष्टी घडवून आणतो. म्हणजे जिथे प्रेमाचा अतिरेक होतो तिथे अशा गोष्टी घडतात असं माऊली आपल्याला सांगतात. जे श्रीकृष्ण स्वतः नंदाचं मूल झाले, म्हणजे यशोमती मैया आणि नंदाचे जे मूल झाले ते अर्जुनाला बाबा असं म्हणतात. तर याच्यात आश्चर्य करण्यासारखे काही कारण नाही. का? कारण की जिथे प्रेमाचा अतिरेक असतो तिथे अशा गोष्टी घडतात असं माऊली आपल्याला सांगतात. पण श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, आम्ही सांगत आहोत ते तू ऐक. अर्जुना, तू माझ्या विभूती विचारल्यास त्या इतक्या असंख्य आहेत की त्या जरी माझ्या आहेत तरी पण त्या माझ्या बुद्धीच्या आटोक्यात येत नाहीत. आपल्या अंगावर किती केस आहेत हे ज्यांचे त्याला मोजता येत नाही, त्याचप्रमाणे माझ्याच विभूती असून त्यांची गणना मला होत नाही. खरोखर मी कसा व केवढा हे माझे मला देखील पक्के ठाऊक नाही. म्हणून ज्या मुख्य नामांकित विभूती आहेत त्या ऐक. अर्जुना, ज्या विभूती समजल्या असता बाकीच्या सर्व जाणल्यासारख्या होतील. ज्याप्रमाणे बी हातात आले असता झाडच ताब्यात आल्याप्रमाणे आहे, किंवा बगीचा ताब्यात आला असता फळाची व फुलांची प्राप्ती सहजच होते, त्याप्रमाणे त्या विभूतींचा विचार केला असता सर्व विश्व विचारात घेतल्याचे श्रेय येते. एरवी अर्जुना, खरोखरच माझ्या व्याप्तीचा अंत नाही. अमर्याद अशा आकाशालाही माझ्यात लपून बसता येते. हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या अंतःकरणामध्ये असलेला आत्मा आहे. मी सर्व भूतांचा आदी, मध्य व अंतही आहे. मस्तकावर कुरळके शोभणाऱ्या व धनुर्विद्येत शंकरासारख्या निष्णात असणाऱ्या अर्जुना, ऐक. प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो मी आहे. म्हणजे आपल्यामध्ये जो आत्मा आहे तो साक्षात भगवंत आहे. आतल्या बाजूने मीच यांच्या अंतःकरणात आहे. भूतांच्या बाहेरही माझेच आवरण आहे. प्रारंभी व शेवटी मी आहे आणि मध्यंतरी देखील मीच आहे. ज्याप्रमाणे या मेघांना खाली व
आत बाहेर सर्वत्र एकच आकाश आहे आणि ऐक, ते मेघ आकाशातच उत्पन्न झालेले आहेत आणि ते राहतातही आकाशातच. शेवटी ज्या वेळेला त्यांचा लय होतो त्यावेळेला ते आकाश रूपच होऊन राहतात. त्याप्रमाणे प्राण्यांच्या उत्पत्तीला, राहण्याला आणि नाशाला मीच आश्रय आहे. असे हे माझे अनेकत्व व व्यापकत्व तू विभूती योगाने जाण. तर आता जीवस अंतःकरण कानरूप एक करून ऐकलेलेच ऐक. माझे व्यापक स्वरूप सांगितल्यावरही तुला माझ्या विभूती काही निराळ्या सांगायच्या राहिल्या आहेत काय? परंतु तुला प्रेमाने सांगतो म्हणून म्हटले. तर आता तुला मुख्य विभूती सांगतो त्या ऐक. 12 आदित्यांमध्ये मी विष्णू आहे. प्रकाशमान पदार्थांमध्ये मी किरणवान रवी आहे. मरुदगणांपैकी मरीचा मी आहे. नक्षत्रामध्ये चंद्र मी आहे. हे बोलून तो श्रीकृष्ण आदित्य नावाच्या 12 देवतात विष्णू नावाची देवता माझी विभूती आहे व चांगल्या तेजस्वी पदार्थांमध्ये किरणे असलेला सूर्य माझी विभूती आहे. मरुदगणांच्या 49 प्रकारात मरीची हा माझी विभूती आहे. असे षाडगंधर्व श्रीकृष्ण म्हणाले. आकाशरूपी रणांगणातील नक्षत्रामध्ये चंद्र ही माझी विभूती आहे. वेदांमध्ये सामवेद मी आहे. देवांमध्ये इंद्र मी आहे. इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि भूतांच्या ठिकाणी चेतना मी आहे. ऋग्वेदादी 4 वेदांमध्ये सामवेद ही माझी विभूती आहे असे गोविंद म्हणाला. व देवांमध्ये मरुदगणांचा बाहू महेंद्र तो मी आहे. इंद्रियांमध्ये 11वे असणारे जे मन माझी ती विभूती आहे असे समज. व सर्व प्राण्यांमध्ये स्वाभाविक असलेली जी चेतना ती माझी विभूती आहे. 11 रुद्रांमध्ये शंकर मी आहे. यक्ष राक्षसांमध्ये कुबेर मी आहे. 8 वसूंमध्ये अग्नी मी आहे आणि पर्वतांमध्ये मेरू मी आहे. सगळ्या रुद्रांमध्ये कामाचा शत्रू जो शंकर ती माझी विभूती आहे. याविषयी काही शंका ठेवू नकोस. यक्ष राक्षसांच्या समुदायामध्ये शंकराचा परम मित्र असलेला जो धनवान कुबेर ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाला. मग 8 वसूंमध्ये जो अग्नी ती माझी विभूती आहे असे समज. मोठाली शिखरे असलेल्या पर्वताला सर्वांपेक्षा उंच असणारा जो मेरू पर्वत ती माझी विभूती आहे. हे पार्था, पुरोहितांमध्ये मुख्य जो बृहस्पती तो मी आहे असे जाण. सेना नायकांमध्ये कार्तिकेय मी आहे. जलाशयांमध्ये सागर मी आहे. महर्षींमध्ये भृगु मी आहे. वाणीमध्ये एकाक्षर ओम मी आहे. यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे. स्थावर पदार्थांमध्ये हिमालय मी आहे. जो स्वर्गाच्या राज्याला सहाय्य करणारा आहे आणि जो सर्वज्ञतेमध्ये अग्रगण्य आहे असा जो कुलोपाध्यायांमध्ये श्रेष्ठ असलेला बृहस्पती ती माझी विभूती आहे. हे बुद्धिमान अर्जुना, शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगतीने कृत्तिकांच्या ठिकाणी उत्पन्न झालेला जो कार्तिक स्वामी तो त्रिभुवनातील सेनापतींमध्ये माझी विभूती आहे. सर्व जलाशयांमध्ये पाण्याचा मोठा साठा असणारा जो समुद्र ती माझी विभूती आहे आणि महर्षींमध्ये तपाचा राशी जो भृगु ती माझी विभूती आहे. सर्व वाणींमध्ये ज्या अक्षरात सत्याचा उत्कर्ष असतो ते एक अक्षर ओम मी आहे असे वैकुंठ प्रिय श्रीकृष्ण म्हणाला. या मृत्युलोकामध्ये कर्माच्या त्यागात ओंकाराधिकांच्या योगाने ज्यास उत्पन्न घालतात तो जपरूप यज्ञ सर्व यज्ञांमध्ये माझी विभूती आहे. नामजप यज्ञ हा श्रेष्ठ आहे. या स्नानादी कर्मे अडकवू शकत नाही. स्नानादी कर्मा वाचून नाम घेतले तरी चालते. नामाने धर्म व अधर्म पवित्र होतात आणि वेदाच्या अर्थाने नाम हे परब्रह्म आहे. अचल असलेल्या मोठ्या पर्वतांमध्ये पुण्याच्या केवळ राशी जो हिमालय ती माझी विभूती आहे असे लक्ष्मीचे पती म्हणाले. तर आपण आता ज्या 234 माऊलींच्या ज्या ओवी आता ज्या वाचल्या, आजच्या ज्या 30 ओवी आपण वाचल्या, कुठं ना कुठं तरी ती मी जी आधी एवढी मोठी प्रस्तावना दिली
आधी मी जेवढं जे विवेचन केलं त्या विवेचनाच्या मी हे आधी वाचलं नव्हतं, पण ते यथावकाश ते माझ्या तोंडून निघून गेलं सर्व गोष्टी. हा भगवंताचा योगायोग म्हणावा. आणि हा दुसरा एक योगायोग आहे. ह्याच्यावर एक अभंग लिहिलाय आणि तुम्ही जर पेज बघितलं असेल तर हे खूप जुनं पेज आहे एकदम. आपली आजची माऊलींची सेवा इथं झाली आहे, पण सेवेला स्वल्पविराम देण्याआधी आपण आजी मी आधी थोडाफार आपल्या रोजच्या आयुष्यातलं जे मी बोलत होते ते कुठं ना कुठं श्रीकृष्ण भगवंताने ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. म्हणजे सर्व करता करविणारा तो आहे. मग आपण तर कोणीच नाही की आपण एखाद्या व्यक्तीला दोष देणारे किंवा कमी लेखणारे किंवा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच की आपला जे आपली म्हणजे माणूस म्हणून आपण जे जन्माला येतो आणि जे आयुष्य जगता आपला प्रवास जिथं संपतो तिथपर्यंत जे आपलं जे जीवन असतं ते सगळं परमात्मा स्वतः चालवत असतो. म्हणून त्याने जर आपल्याला हा आताचा क्षण दिलाय तर तो आपण जगला पाहिजे, आनंदाने जगला पाहिजे. तर हे जे पान आहे ना, हे पान म्हणजे मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला जात होते ज्यावेळेस मी डिप्लोमाला जात होते त्यावेळेस मी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केलेली. कॉलेजला जायच्या आधी एक पान वाचायचं आणि जायचं. तर त्यावेळेस हे होतं माझं काय बोलतात त्याला, बुकमार्क. आणि ह्याच्यावर एक सुंदर अभंग लिहिलाय पांडुरंगाचा. वैकुंठीचा देव भुवरी आला हो, जय जय विठ्ठल रखमाई गजर झाला हो. पुंडलिकाच्या हाकेला धावून आला हो, 28 युगे विटेवरी राहिला हो. संत येती आषाढी कार्तिकेला हो. ती छान अभंग आहे. आणि हे माझं त्यावेळचं त्यावेळेस मी हे पेज स्टॉपर वापरत होते. तर अशा रीतीने आज जी पांडुरंगाची सेवा झाली, माऊलींची जी सेवा झाली ती माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया. आणि माऊलींनी आतापर्यंत जे काही मला दिलंय त्याच्यासाठी मी माऊलींची खूप 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 कृतज्ञता व्यक्त करते. आणि जे
काही माझ्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडल्या. त्या चांगल्या गोष्टी घडण्यामागे ज्या व्यक्तींचा, ज्या नात्यांचा हात आहे, त्या सर्वांची मी आज खूप कृतज्ञता व्यक्त करते. आणि त्या सर्वांनाही देवाने भरभरून सुख, समाधान देव आणि त्यांचं आयुष्य खूप त्यांच्या आयुष्यात खूप खूप प्रगती हो. आणि त्यांच्या आयुष्यात नेहमी आनंदाचे क्षण त्यांना अनुभवायला मिळो, ही पांडुरंगाचरणी प्रार्थना. आणि आज सेवेला पूर्णविराम द्या. रामकृष्ण हरी.